करिता स्वामी सवेवाद अधिकानंद. हॅलो हॅलो हॅलो. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत श्रीमंत देहोचे सुप्रसिद्ध देहो निवासी नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले एवढेच चित्र हिंदू हृदय सम्राट हिंद स्वराज्य संस्थापक महाराष्ट्रातील जाणता राजा रयतेश राजा गरिबांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू अखिल विश्वाला सुशोभित करणारे वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ समरस वारकऱ्यांचा परमार्थ असलेले जगद्गुरु जगतवंदनी जगतमान्य तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्टने अत्यंतिक महत्वाचा अभंग आजच्या चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला आहे. अभंग गाथ्यातील गाथ्यामध्ये 304 क्रमांकाचा अभंग असून अभंग आत्मस्थिती प्रकरणातील आहे. विठाल अभंगाचा भावार्थ सर्वांना समजून रुचेल पचेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत भावार्थ आणि प्रस्थान बघण्याचा प्रयत्न करू. भावार्थ आणि प्रस्थान लक्षात आले तर जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणांचा गोड चिंतन अभंगही आपल्या लक्षात येईल आणि आजचं दुसऱ्या दिवसाचं कीर्तन या ठिकाणी सार्थक आणि सफल होणार आहे. विठाल महाराजांचं कन्व्हर्सेशन म्हणजे संवादात्मक चर्चा झाली. काही साधकाने विचारलं महाराज तुम्ही अभंगात सुरुवातीला ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भय काय जीवा असं गोड असं वर्णन केलं पण खरी सेवा कोणती. काही साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला नेमकं खरी सेवा कोणती. कापस चोरायची का नाही ना बाबा. जगद्गुरु तुकोबरायांनी गोड असं उत्तर दिलं खरी सेवा तुम्ही देशाची देवाची धर्माची आईची वडिलाची महात्म्याची मातीची यापैकी कोणतीही सेवा करा पण ती सेवा करत असताना कशी करायला सांगितली खरी. आणि यापैकी कोणतीही सेवा जर तुमच्या आपल्या जीवनात खरी असेल तर त्यांच्या जीवनात कसल्याही पद्धतीचं भय नाही. म्हणून ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. पण दुसऱ्याही एका साधकाने प्रश्न केला महाराज खरी सेवा खरी भक्ती असेल आणि एखाद्या वेळेस भक्ताचा आणि देवासोबत वाद झाला तर चला त्याचंही लक्षण दुसऱ्या चरणात वर्णन केलं की खरी सेवा खरी भक्ती असेल आणि तो जर परमार्थातला वाद असेल तिथं प्लस पॉईंट मध्ये अधिक आनंद सांगितला. पण याच्याही उलट जर संसारातला प्रपंचातला वाद असेल नवरा बायकोचं जर भांडण झालं सरदार बाबा आणि ते जर इथं आपल्या संभाजीनगरला नाहीच मिटलं तर मग हायकोर्ट मुंबईपर्यंत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य संसारातला प्रपंचातला वाद बघितला तर तिथं अधिक दुःख सांगितलं. पण याच्याही उलट जर परमार्थातला वाद बघितला तिथं अधिक आनंद सांगितला. नाही तरी जनाबाईच्या जीवनात खरी सेवा खरी भक्ती होती पण एक ठिकाणी देवाला शिव्या दिल्या कशा आरे विठ्या मूळ मायेच्या कारट तुझी रानरणकी झाली तरी सुद्धा देव तिथंच दडू लागला. तरी सुद्धा देव तिथंच गवऱ्या थापू लागायला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हा परमार्थातला वाद होता तिथं अधिक आनंद सांगितला. पण तिसऱ्याही एका साधकाने विचारलं महाराज हेही आमच्या लक्षात आलं पण इथं जीवन जगत असताना एखादा महत्वाचा मुद्दा त्याचंही लक्षण तिसऱ्या चरणात उत्तरधात गोड वर्णन केलं की जीवन जगत असताना प्रत्येकाला जीवन जगण्याचं वर्म कळालं पाहिजे. जर वर्मच चुकलं तर चुकल्या वर्म फेरा पडे. फक्त वर्मच महत्वाचं नाही तर तुम्हाला आपल्याला सगळ्यांना जीवन जगत असताना धर्मही महत्वाचा आहे. कारण धर्म आणि वर्म एकमेकावर आधारित आहे. असावा तो धर्म मग साहो जाती वर्म. पण ऐका ना शेवटच्या चरणामध्ये जगाच्या मालकाने जगद्गुरु तुकोबरायांच्या वाणीचं गौरव करावा असं नेमकं झालं तरी काय. तसा जरी विचार केला जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात खरी सेवा खरी भक्ती होती. परमार्थात अधिक आनंद होता. धर्माचं तर पालन होतच होतं जीवन जगण्याचंही वर्म होतं. पण ऐका ना कुठं चाललं माग येईन बरं कमी जगाच्या मालकाने जगद्गुरु तुकोबरायांच्या वाणीचं गौरव करावा असं नेमकं झालं तरी काय तर रात्रंदिवस भजन चिंतन केलं तर तुकोबराय दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि याच्याही पुढे विषय तो त्यांचा झाला नारायण. रात्रंदिवस भजन चिंतन केल्यामुळं जगद्गुरु तुकोबरांच्या वाणीचं इतकं तप झालं की आता तुका सहज बोले वाणी आणि वेदांत वाहे
त्यांच्या घरी पाणी. एवढं सामर्थ्य तयार झालं. मग त्या वाणीचा गौरव करणारे कोणी सामान्य आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर नरेंद्र साहेब नव्हते. मग या जगाचा विश्वाचा चालक मालक होता कोण? मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हाले, तो जगात चाली येता, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले, सत्ता मात्र आपुलिया. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, किंवा याच्याही पुढे वृक्षाची आपाने, याच्याही पुढे चाले हे शरीर, कोणाची असत्य आणि कोण बोलवित हरविन. असा सत्ताधीश असलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबर यांच्या वाणीचं गौरव करतात. म्हणून वदे वाग देवे तुका विठ्ठली गौरवी. आता कितीही वाद झाला परमार्थामध्ये, तर करिता स्वामी सवे वाद, अधिक आनंद. अशा पद्धतीने अभंगाचं थोडक्यात भावार्थ आणि अभंगाची उपस्थिती दर्शवली आहे. विठाल हा झाला अभंगाचं सरळ भावार्थ. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्यावरण अत्यंतिक आवश्यक तो म्हणजे असा की आपण सर्व किंग निमित्त कोणत्या कारणास्तव जमलो सर्वांना ज्ञातच आहे, तरी देखील वक्त्याचं सांगणं आद्य करते. म्हणून अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्याही कृपा आशीर्वादाने, पवनसुत हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी आसाराम महाराज यांच्याही, माऊली बाबा यांच्याही आशीर्वादाने, हरिभक्तपरायण वैकुंठवासी कडोबा महाराज दरक पाडेकर यांच्याही कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी केसरी महाराज निपाणेकर यांच्याही कृपा आशीर्वादाने, आदी करून महाराष्ट्रातील ही सर्व दिग्गज स्टार कलाकार, गायक, वादक, गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांच्याच विशेष अशा सहकार्यातून आणि पवित्र पावन पुण्यवान पुनीत झालेली आपली श्री क्षेत्र निपाणी नगरी, या नगरीतील संपूर्ण ग्रामस्थांच्या, परत एकदा लक्ष, अगदी तरुण मित्र मंडळापासून तर भजनी मंडळापासून तर संपूर्ण गावकरी मंडळी, सर्वांच्याच अथक अशा परिश्रमातून चालत असलेला आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. विठाल माध्यमातून कीर्तनाचं योग संयोग माझ्या जीवनात प्राप्त झाला. खरं तर या पवित्र दरबारात कीर्तन करण्याचं भाग्य असावं लागतं. काय संगम आहे महाराज. इकडे पुण्य श्लोक अहिल्या माता, छत्रपती शिवाजी महाराज, शेनेश्वर भगवान, पाठीमाग हनुमंत आहे. संगमच ना, काय गोड वातावरण आहे, नंबर 1 वातावरण आहे. आणि या पवित्र दरबारात कीर्तन करण्याचं भाग्य असावं लागतं बाबा. सपने तो सब सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, सपने तो सब सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, इस दरबार में वही आते हैं जिसे हमारे पवन सुत हनुमान महाराज बुलाते हैं, हनुमान महाराज बुलाते हैं. हनुमंतरायचं नाव घेतलं, जरा टाळी ताकदीनं व्हायला पाहिजे होती, जरा जोरदार व्हायला पाहिजे होती. आता जर देवाचं संताचं नाव घेऊन कीर्तनात करत असेल आपण टाळ्यांची टाळा टाळी, तर टोळणा का पाहिलं का? करोडीन 5 इकडे टोळणा करते तर पाहिलं का बाबा? ते एक साईडला 10 रुपये, 10 रुपये, हा 10 रुपये. आता जर तुम्ही आपण देवाचं नाव घेऊन कीर्तनात करत असेल टाळ्यांची टाळा टाळी, तर पुढच्या जन्मात तिथं ड्युटी लागण्याची शक्यता आहे. एकदा जोरदार टाळी वाजा, जोरदार जोरदार. एखादं गायन वाक्य पखवाज गोड वाटलं तर मन मोकळ्या मनाने टाळी वाजायची बाबा, मन मोकळ्या मनाने टाळी वाजायची. ज्यांच्या माध्यमातून कीर्तनाचे योग, गाव जरी कन्नड तालुक्यात नावडे असेल, पण प्रेमाचा जिव्हाळ्याचा संदर्भ म्हणजे आपलं निपाणी परिसर पंचकृषी आहे. आणि प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या संदर्भातून अनेक वेळेस इकडे कीर्तनाचा योग राहतो. ज्यांच्या माध्यमातून संपर्क झाला, आदरणीय पूजनीय, ज्यांचं कुशल असं नेतृत्व आणि मार्गदर्शन आणि आपल्यावर अगदी सगळ्यांचे गोड, सगळ्यांना अगदी श्रद्धास्थान असलेले पूजनीय आदरणीय, आता तिकडून आमचे दाजे लागतात, जे आमचे लक्ष्मण दाजे, सुंदर उत्कृष्ट महाराष्ट्रभर ज्यांचं उत्कृष्ट कीर्तनकार आणि सुप्रसिद्ध म्हणून युट्यूबच्या माध्यमातून ज्यांचा एक मोठा परिचय आहे. हा, म्हणून आमच्या दाजीला परत एकदा वंदन करतो. दाजीच्याही माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आणि आधी करून समस्त गावकरी मंडळी, हा सगळे गावकरी सगळ्यांच्या वतीने येण्याचा योग. आणि इथं आल्यानंतर तुम्हा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये दर्शनाचा सुवर्ण घडला. विठाल ज्यांच्याकडे आज कीर्तन सेवा, सौजन्य, कीर्तनाचे दातृत्व, कीर्तनाचे यजमान असे असणारे आमचे कृष्णाभाऊ नंद किशोर भालेकर सर. सर का समोर आहे ना? बर, कोणते? बरोबर, जाऊ द्या, पण आहे ना? बरोबर सर. बाकीचे सगळे 10:30 वाजेला गेले, आले तर चालतील, तुम्ही पुढे जाऊ नका.
म्हणजे मला वाटेला अवसर जाऊ नका बस एवढंच म्हणलं मी, बाकी काय नाही. वा, सुंदर गोड असं निवेदन आमचे आदरणीय लक्ष्मण महाराज वाघ आणि सगळे पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्या ज्या भाविकांनी कीर्तन सेवा सौजन्य आणि संत भोजन अन्नदान केलं असेल, कारण इथं पेरलं का बाहेर उगत, या सगळ्या मंडळी करता परत एकदा टाळी वाजाकडे, जोरदार टाळी वाजा. कारण जीवनात आल्यानंतर काही गोष्टी महत्वाच्या आहे बाबा, धार्मिक पारमार्थिक सामाजिक आध्यात्मिक आणि अन्नदान यापैकी आपण इथं येऊन कोणत्याच यादीत बसत नसल तर अशी माणसं माऊलीनं निरार्थक सांगितली. जगावं कसं ते गीता शिकवते आणि मरावं कसं ते भागवत शिकवतो. जगण्याची कला म्हणजे गीता आणि मरण्याचा सिद्धांत म्हणजे भागवत. आणखीन याच्या पुढे चिंतन बघू. गीता याच ग्रंथामध्ये अध्याय किती? 18. हा, श्लोक किती? 700. ओव्या किती? 9000. ओव्या नाहीच बाबा गीतेमध्ये. कन्फ्युजन व्हायचं कामच नाही, आपल्याला खेळीमेळी चिंतन बघायचंय. हा, गीता याच ग्रंथावर आधारित असलेलं ग्रंथ ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय किती? 18. श्लोक किती? 700 आणि ओव्या किती? 9033 ओव्या. त्यापैकी दृष्टांत करता 5000 ओव्या घेतल्या. का? जर सिद्धांत पटवायचा असेल त्याला दृष्टांताची गरज राहते. आणि त्या दृष्टांतापैकी एक गोड ओवी आहे. सावरी वाढी नाल्या सरळा वर फळना आत पोकळा, का स्तन झाले गळा शिळे जैसे. सावराचं झाडे वेळू बांबू, त्याचे फळं खाल्ले का आपल्याकडे कोणी? त्याचे फळं खाल्ले का? नाही ना बाबा. सावरी वाढी नाल्या सरळा वर फळना आत पोकळा. हा, वरती फळ नाही आणि आतूनही पोकळ सांगितलं. बरं, चुलांगणात घाला तर सिगरेट सारखं धूर फेकतो मला गुरुजी, तिथंही कामाचं नाही ते. शेळीच्या गाळ्याला स्तन राहता भोकरी भोकरी. आमच्या तिकडे कन्नड तालुक्यात 4-5 लिटर दूध निघतं बा त्याच्यातून. तुमच्याकडे कसं काय? नाही ना बाबा. जसं सावराचं झाड कुठल्या कामाचं नाही, शेळीच्या गळ्याचे स्तन कुठल्या कामाचे नाही, तसं जीवनात आल्यानंतर धार्मिक पारमार्थिक सामाजिक आध्यात्मिक अन्नदान संत पूजन सौजन्य यापैकी आपण कोणत्याच यादीत बसत नसल तर अशी माणसं माऊलीने निरार्थक सांगितले. विठाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व दिग्गज आणि स्टार कलाकार. महाराष्ट्रात असं एकही जिल्हाने तालुकाने एकही गावने जिथं आता आमच्या सुनील गुरुजीला कोणी ओळखत नाही. युट्यूबच्या माध्यमातून एक मोठं नाव एकदा गुरुजी करता. जोरदार टाळी वाजा. बऱ्याच दिवसानं भेट नव्हती, सगळ्यांचा भेटीचा उजाळा झाला बरं का. वाघ बाबा, तुम्ही सगळ्यांचा भेटीचा उजाळा केला. आज संगीत रत्न संगीत अलंकार महाराष्ट्रात गाजलेले तितक्या सगळे एकाच लेवलचे, सगळे एकाच लेवलचे आमचे बाबासाहेब गुरुजी खंदारे. एकदा टाळी वाजा त्यांच्याकरता सुद्धा. आणि खरं तर सुंदर हे निवेदन जुळून आणण्याचं काम कुठपर्यंत काय महाराज आले म्हणजे सगळे जबाबदारीच ना बाबा. हे असे असणारे आमचे लक्ष्मण बाबा करता. एकदा जोरदार टाळी वाजाकडे, जोरदार टाळी वाजा. इकडे असणारे आमचे संगीत रत्न भजन सम्राट महाराष्ट्राचं भूषण वैभव आमचे रामेश्वर गुरुजी पल्हाळ, त्यांना सुद्धा वंदन करतो. वाजा त्यांना बी टाळी वाजा. आता एक खटी टाळी वाजू आहे का नाही, म्हणजे ती ज्यादा लोड येईल त्यांच्यावर बी. असे असणारे ताल सम्राट ताल महर्षी अनेक विद्यार्थी ज्यांच्याकडे घडत आहे घडवत आहे. महाराष्ट्रभर ज्यांचं एक मोठं नाव झळकत आहे आमचे गणेश गुरुजी भोतेकर. वाजा एकदा टाळे. आणि इकडे असणारे शिवाजी महाराज काकडे, शिवराज महाराज काकडे कुठे? हा बर. आणि महाराजांचं नाव वैभव महाराज. सुंदर गोड वादन आहे. महाराष्ट्रभर ही सगळी लाडकी गायक वादक मंडळी. महाराज लाडकं म्हणण्याची का पद्धत चालू केली? त्याचं कारण आहे असं. अलीकडच्या काळात जर पाहिलं, आता तुम्ही कशा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या, लईच आवाज कमी झाला बा, हप्ता बंद झाला का काय? आता तुम्ही कशा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. आता आपण कहाला लई भानगडीत पडायचं बाबा. आपण एवढंच म्हणायचं आपले लाडके गायक वादक भजनी सगळे सगळे महाराज. दोन्ही जबाबदार बाबा. तुम्हाला परत एकदा वंदन करतो. गावातलेच का? देवगाव. तुम्ही गावातले? बरं, एकटेच आले का दोघं वेली कीर्तनाला? दोघं वेली ना. वा, काय सुंदर वातावरण आहे बाबा संप्रदायाचं आपल्या. बसल्या बसल्या आता आमच्या माई असेल ना, हक्का असेल जिथं असेल तिथं बसल्या बसल्या म्हणतील बाया इकडे का, म्हणतील बाया बघा ना अजून मी 2026 मध्ये आमचं कॅलेंडर कसं दिसतंय.
वा गुड आहे बरं का चौदार बाबा, तुम्हालाही वंदन करतो. विनय करी बाबा, तुम्हालाही साष्टांग वंदन प्रणिपात आणि विनम्र भावाने अभिवादन करतो. इकडे असणारे आमचे पूजनीय आदरणीय आमचे शेवाळे बाबा, तुम्हालाही साष्टांग वंदन प्रणिपात आणि विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि सगळे समस्त आता उद्या कोणी म्हणाल बाबा याचं घेतलं याचं राहिलं याचं सुटलं, त्याच्यापेक्षा परिसर पंचकृषी गावातील सगळे सुंदर गोड साऊंड सिस्टम आहे. फक्त साऊंड सिस्टम असणे माऊली साऊंड सिस्टम, तर मायक इज अ बेस्ट आणि बेस्ट इज अ ऑपरेटर. विठाल काकडे मामा असतील, पोलीस पाटील असतील, रामभाऊ पवार असतील किंवा समस्त गावकरी, हा सुंदर युट्यूब चॅनल बी बरं का. काय नाव आहे? हा उत्सव युट्यूब चॅनल, उत्सव कीर्तनाचा. हा तेवढं मात्र एक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीचं बटन दाबा, शेअर करा. बाबा सोपं झालं ना त्याच्यावर. आता नंबर एक जणांना रात्रीच फोन लावला पाणी भरता भरता मला 3 वाजता. हॅलो कोणी महाराज आहे का? म्हणे उठले का? म्हणलं उठलो. म्हणे झोपा म्हणे आता. त्या पाहिजे बरं आहे का बाबा, म्हणजे बरं काम झालं का ते. आता चांगलं आहे वातावरण आहे. उद्या कोणी म्हणायला नको याचं नाव घेतलं त्याचं राहिलं त्याचं सुटलं, त्याच्यापेक्षा सोन्याच्या तारा चांदीचं विना वारकरी संप्रदायाच्या उखाण्यात नाव घेतो बाबा. हा बरं वाटतं का नाही? वारकरी संप्रदायाची ताकद आहे. नाही तर अलीकडे हे सैराट आणि झिंगाट आल्यापासून मातीर झालो. पोरं सैराट पाहिलं का? सैराट नाव ऐकलं का? त्या भाऊ म्हणलं बघ गुरुजी, भाऊ म्हणला पाहिलं ना. आमच्या गावात बी एक जणांना सैराट पिक्चर पाहून घरी आलं. त्यांना विहिरीत उडी हाणली. त्याला वाटलं खाली असं आरचे, खाली होती फरची, मोडला ना ठांगड. चांगल्या घराण्यात हो. एका संक्रांतीला एका ताईनं नाव घेतलं. उन्हाळा संपला, पावसाला लागला. गेले होते शेतात, लावली होती सरके, आली तिला मिरची, तो महापारशा आणि मी त्याची आरची. काय नाव आहे का काय? चांगल्या घराण्यात सुंदर सुंदर हारी वाकडी तिकडे पाय. आमचे अजून कशी दिसना, कुठं गटारात पडले का काय? म्हणून नाव हे नका घेऊ. ताकद आहे आपल्या वारकरी संप्रदायाची. सोन्याच्या तारा चांदीचं विना. आणि तुम्हा सर्व सज्जन माय बापांचं नाव घेतो. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. आता झंझट आहे का? आता सगळे आले त्याच्यामध्ये. तरुण वर्ग जिथं बसलेला असून तुमच्या करता पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या चरणी फुलं वाहतो वाकून, पवन सुत हनुमंतरायाच्या चरणी फुलं वाहतो वाकून. आणि आमच्या सर्व तरुण मित्र मंडळाचं नाव घेतो. छत्रपती शिवरायांचा मान राखून, छत्रपती शिवरायांचा मान. बोलिये छत्रपती शिवाजी महाराज की. तिकडे पाठीमाग जरा जोरदार आवाज आला पाहिजे. बोलिये छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हरे. पॉवरफुल काय बाबा, टावर खालीच फुल रेंज लय झालं. हार बी भारी आणला बरं का, हार बी भारी आणला. असा हार माझ्या लग्नात सुद्धा नव्हता. मला बोलता बोलता लक्षात आलं राजीव गांधी हारामुळेच गेलते. म्हणून लवकर जाऊ द्या त्यांच्या गळ्यात, लवकर जाऊ द्या. सगळ्यांच्या चरणावर वंदन करून मस्तक हे पाया, मस्तक संतांच्या एक एक कडे गुंपत गुंपत अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आपल्याला जायचं. कीर्तन जास्तही करायचं नाही, थोडं करूया पण गोड सांगण्याचा प्रयत्न करू. जसं इंग्रजीत सांगितल्याप्रमाणे श्वाड बट आहे स्वीट, थोडं चिंतन पण गोड बघण्याचा प्रयत्न करू. भाग्यवान तुम्ही आपण सर्व एकाच मिनिटात 2 मिनिटात आपली पवित्र संस्कृती बघू.
भाग्यवान तुम्ही आपण सर्व या पवित्र भारत देशात आणि महाराष्ट्राच्या मातीत तुमचा आपला जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. याच्याही पुढे वर्णन केलं की या जगात जर बघितलं सर्वात श्रेष्ठ भारत देश आहे. भारत देश ज्याच्यामुळे उज्ज्वल आहे त्याला महाराष्ट्र म्हणतात. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्याला माझे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. याच्याही पुढं साधू संताची आपली ही पवित्र भूमी भारत देश. भारत देश आपण सर्व या पवित्र भारत देशात आणि महाराष्ट्राच्या मातीत आपला जन्म झाला. तुम्हाला आपल्याला तर स्वाभिमान अभिमान आहेच आहे. भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. पण याच्याही पुढे त्या झाडावर बसणाऱ्या चिमण्या पाखरे ना बाबा त्यांना किती स्वाभिमान अभिमान का आमचाही जन्म या देशात आणि या मातीत झाला. आमच्याही कानावर हरिपाठ कीर्तन भागवत रामायण शिव महापुराण आमच्याही कानावर पडतंय ना. आमचंही भाग्य जहाँ डाल डाल पर सोने चिड़िया करते हैं बसेरा. ओ भारत देश ये मेरा, ओ भारत देश ये मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग लगता है मेरा. ओ भारत देश ये मेरा, ओ भारत देश ये मेरा. ओ भारत देश ये मेरा, ओ भारत देश ये मेरा, ओ भारत देश ये मेरा, ओ भारत देश. देखील स्वाभिमान अभिमान का आमचाही जन्म या देशात या मातीत एवढा पवित्र आपला देश आहे. कारण एवढी पवित्र संस्कृती आहे. असल्या दणदणीत हरिपाठ कीर्तन भागवत रामायण शिव महापुराण कुठंच पाहायला मिळत नाही बाबा. तुम्ही अमेरिकेला जा, जपानला जा, इंग्लंडला जा, कुठेही जा असा आनंद पाहायला मिळतो का? कीर्तन असेल हरिपाठ असेल हे फक्त आणि फक्त आपल्या देशात महाराष्ट्राच्या मातीतच पाहायला मिळतं. असंच झालं एकदा स्वामी विवेकानंद आणि आई दोघांचं कन्व्हर्जेशन म्हणजे संवादात्मक चर्चा झाली. एकदा आईनं विचारलं बाळा बुद्धी म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय या दोन्हीतला फरक डिफरन्स. तर त्याच वेळेस स्वामी विवेकानंद यांनी गोड असं उत्तर दिलं. सांगितलं आई जर बुद्धी म्हणजे काय बघायचं असेल ना तर माझ्या भारतातल्या माता माऊलींना अमेरिकेत जावं लागेल. पण संस्कृती म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना संतांची पुण्यतिथी म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना महापुरुषाची पुण्यतिथी म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना तर माझ्या अमेरिकेतल्या माता माऊलींना माझ्या भारतातच यावं लागेल. पवित्र संस्कृती कुठं मुंबईला कीर्तन होतो बाबा एकदम मुंबईला. आणि मुंबईला कसं राहतं गुरुजी 7 ते 9 टायमिंग राहते. 7 ते 9 टायमिंग बाबा तिकडे. आणि कीर्तन झाल्यानंतर संत भोजन जसं आज होतं ना आमच्या गावारी मावशीकडे. हा गावावर येतं इकडे सुंदर गोड संत भोजन मान सुंदर. तिथं पुरणपोळीचा बेत होता. जे उद्या राहणारे सगळे पुरणपोळीचा बेत. मग तुम्ही म्हणशाल यांना पुरणपोळी आवडती काय? तसं नाही बरं का जे आज होतं तेच आवडतं मला गावारी हो. पुरणपोळीचा बेत होता. गायक वादक गुणेजन मंडळी सुनील गुरुजी आपण सगळे एका लाईनीत बसलो. रामेश्वर बाबा सगळे एका लाईनीमध्ये. आणि आपल्या समोरच्या पंक्तीमध्ये एक फॉरेनर जेवायला बसलो. फॉरेनर बाहेरच्या देशातलं अदर कंट्रीचं जेवायला बसलं. आणि आपलं कसं राहतं बाबा वाढण झालं श्लोक झाला पाणी फिरलं की पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान खी बस जेवायला.
कुठं तिथं चालू झालं. बरं जेवणही चालू झालं. ते समोर फॉरेनर होतं ना, फॉरेनर ते असं पाहायला लागलं आमच्याकडे. जेवण असं चालू झालं आणि ते असं पाहायला लागलं आमच्याकडे. असं पाहता पाहता वाव येस ना इट्स ओके भाव, वाव येस ना इट्स ओके भाव. आणि माझ्या पक्क लक्षात आलं बाबा याचा मेळ लागना कशा बरोबर काय खायचं. ती पूर्णाची पोळी होती ना, खिरी बरोबर खायची का सारा बरोबर खायची का कढी बरोबर खायची. मी जरा दंडेलच होतो. मी इकडनं त्याच्या भाषेत म्हटलं शिरो खारा जेवण शिरो खारा, शिरो खारा जेवण शिरो खारा. ते तिकडनं त्याच्या भाषेत म्हटलं शिरो खारा पण कशा खारा. मी म्हणलं पोळी तोडा दुधात बुडा तोंडात घाला आणि शिरो खारा. ती म्हणे शमदा खराय म्हणे, पण हे पुरण याच्यात आत कशा गेला. ती पोळीच होकडून पॅक होती ना, त्या एवढ्या हळदीला वाटलं हे पुरण याच्यात आत कसं गेलं. म्हणलं तुला हे जर समजून घ्यायचं असेल ना, तुला माझ्या भारत देशातच जन्म घ्यावा लागेल. आणि संस्कृती जर पाहिजे असेल ना, ती फक्त आणि फक्त आपल्या पवित्र भारत देशात आणि महाराष्ट्राच्या मातीतच पाहायला मिळेल. बेटा आता उद्यापासून चालू होईल बाबा. वाढण आलं शिरो खारा. ऐक शिरो खारा. चला, आणि महाराष्ट्राच्या मातीत तुमचा आपला जन्म आहे. साधू संतांच्या स्पर्शने या ठिकाणी मातीचं कन्न कण पवित्र आणि पुण्यवान झालेलं आहे. आज महाराष्ट्राची व्याख्या घेऊन जा, कीर्तन सफल होणार आहे दुसऱ्या दिवसाचं. काही काही UPMP ची मंडळी येतात आणि इथं आल्यानंतर व्याख्या करतात की करा कष्ट खा उष्ट आणि जय महाराष्ट्र. अशी व्याख्या आपली नाही ना बाबा. शूरवीरांची आणि साधू संतांची आपली भूमी आहे. हे या ठिकाणी संस्कार आणि जीवन बनावं धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतं संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. पाण्यातून गाथा काढत असताना माझ्या तुकोबरायना सोसावी लागले कितीतरी कष्ट. कारण तुकोबरायचं वैराग्य होतं उत्कृष्ट. धर्माच्या कार्यात परमार्थाच्या कार्यात कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट. कारण या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. या मातीत तुमचा आपला जन्म. इथं किती जगलं त्याला महत्व नाही, पण कसं जीवन जगलं त्याला महत्व आहे. चालताना असं चाला की लोकांनी आम्हाला राम राम घातला पाहिजे. बसताना असं बसा की जिथंही बसलो तिथं माणसं उठून गेली पाहिजे. असंच ना, माणसं आपल्या जवळ येऊन बसली पाहिजे. आणि मारताना असं मारा गाड्या. उत्तमाची उरे गेली उत्तमाची फेस प्रमाण दिलं बाबा. गौंडी कसं वीट ठेवतो असं फेस प्रमाण कीर्तनात पाहिजे. नाही तर बऱ्याच ठिकाणी वाघ बाबा मेळ लागत नाही कीर्तनात. कीर्तनात विषय चालला बाबा चिंतनाचा. इथं भर पोटासाठी पहा केवढी आटाटी. इथं भर पोटन त्याचा केवढा बोबाट. असा असा विषय चालला चिंतनाचा. एका भजनाला पाठीमागून वेळच लागा ना बाबा. लगेच प्रमाण दिलं आज देतो पोट भरी. मी म्हणलं घरी गेला तरी चालतो. हो कीर्तन काढायचं. आणि एक जणांना गवळणीचं प्रमाण दिलं कसं. एका जनार्दनी म्हणे मीराबाई आणि 10 जणी लागे नाम्याच्या पायी. कोणाची गवळणी. एका जनार्दनी नाथ महाराज म्हणे मीराबाई मीराबाई 10 जणी जनाबाई नाम्याच्या पायी नामदेव महाराज. नेमकं गवळण कोणाचे का सामुदायिक हे समर्पक गोड. तू का म्हणे एक मरणीची सरे आणि उत्तमची उरे करती मागे. कबीरदास महाराज एक ठिकाणी गोड वर्णन करतात.
ज्यावेळेस तुम्ही आपण जन्माला आलो ना, आपण रडत होतो, हे जग हसत होतं. आता हा देह ठेवत असताना आपण हसत हसत देह ठेवला पाहिजे आणि हे जग रडलं पाहिजे. गोडवर नाही केलं. कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए, ऐसे करने कर चलो कि हम हंसे जग रोए. चदरिया हरे 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 हे जुळून आलेलं वातावरण बाबा. हे मंडळी तुम्हाला भेटलेच कसे कळा ना बा मला. या परभणीमधून हे मंडळी भेटणं म्हणजे रौप्य महोत्सवच्या सप्त्याचा. तसं बी आपलं 49 वर्षे म्हणजे सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल आपल्या सप्ताची. 12 वर्षे एक तप, 25 रौप्य महोत्सव, 36 3 तप आणि आता 50 पुढं सुवर्ण महोत्सव, 75 अमृत महोत्सव आणि 100 शताब्दी उत्सव. बऱ्याच दिवसाची आपली परंपरा आहे महाराज. खूप मोठी परंपरा आहे. कारण जुळून आलेलं वातावरण आहे. गायन वादन कीर्तन श्रोते सगळं जुळून आलं पाहिजे तरी कीर्तनाची रंग देवता. नाही तर कधी कधी ड्रायव्हरही चांगलाय, गाडी चांगली पण रस्त्याला खड्डे आपले सोडून. कधी कधी रस्ताही चांगलाय, ड्रायव्हरही चांगलाय पण गाडी खराब आहे, मेळ लागतो का? नाही ना बाबा. आता गाडी बी शोरूम आहे आणि रस्ता बी समृद्धी हायवे पण ड्रायव्हर पिऊन बसले. आता नाही ना मेळ लागत बाबा. हे जुळून आलं पाहिजे. जुळून आलेलं नंबर 1 वातावरण. बरं तुम्हाला असं लय बोर तर नाही चाललं ना भाऊ? लय बोर तर नाही उरल ना? हो दादा रेंज लागा ना का हो त्यांना. तुम्हाला असं बोर तर नाही ना? कचा सांगू एकदा सोबदार भाऊ म्हणजे विचारायचं काम आहे. काही काहीला काही मेळ लागत नाही. जालनाला कीर्तन होतं 2-3 दिवस झाले. तेव्हा कीर्तनात गोड असं चिंतन चालू. एक जण समोर बसलं बाबा, कीर्तनात गोड चिंतन, समोर बसल्या बसल्या मी अख्खं कीर्तन त्याच्याकडे फोन केलं बाबा 2 तास. आणि कीर्तन झाल्यावर म्हणलं त्या माणसाचं लय अभ्यास राव. ते म्हणे कशाचा अभ्यास, त्याला ऐकायला छत नाही बरे. काही मेळ लागत नाही. काहीला कीर्तन चिंतनाचा मेळ लागला नाही का? काही फक्त एवढ्या ध्यान ठेवतात ज्ञानेश्वर उठशाल नाही तर गुरुजी. एक जण असंच गेट जवळ गेलं. सगळ्याच्या अगोदर मी चालू. मला आतापर्यंत कळत नव्हतं दाजी हे सगळ्याच्या अगोदर खायला जातो म्हणून. चांगल्या चपला आणतो ते चांगल्या. एक जणांना मही चप्पल आणली. चहा घेताना म्हणलं का हो, आणि मही चप्पल तुमच्या पायाचा प्रसाद म्हणे. बरोबर असा प्रसाद जर रोजच्या रोज वाटायला लागलो म्हणलं तिकडे गाडीचे टायर नाही फेकावं लागायचं. चिंतन लक्षात आला पाहिजे. चला मुद्दा सोडायचा नाही आपल्याला. मुद्दा सोडायचा नाही. कुठं चाललं आपलं? झेनी रे. बस एवढं ध्यानात ठेव म्हणजे लक्षात येईल आपल्या. एकदाच मिळाला बाबा, परत ह्याची गाठ होईल का नाही सांगतेत नाही. सुभाषितकार गोड वर्णन करतात की पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्भार्य एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. चला सुभाषितकार झालं. आता ओवी ज्ञानेश्वरीत 9व्या अध्यायामध्ये 60 क्रमांकाची ओवी आहे. आत्मतत्व प्रत्येकामध्ये एकच आहे बाबा. पण इथं आल्यानंतर ज्याचं त्याचं स्वतंत्रता आहे. धर्ममंडपात येऊन जीवनाचा उद्धार करायचा का व्यसनाच्या आधीन होऊन बरबाद व्हायचं ही ज्याची त्याची स्वतंत्रता आहे. गोड ओवी. तैसा हृदया असता सर्व सुखा आराम
आता प्रमाण सर्व घटी रामा हे हाते सर्व घटी रामा हे हाते जय हो गुरुजी की जय हो जय हो जय हो सर्व घट्टी राम देहादेक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल हा ओवी झाली प्रमाण झालं आता गीतेचं श्लोक सुभाषितकार झालं कारण मी नेहमी करता सांगतो बाबा कीर्तनात गीतेचे श्लोकही आले पाहिजे माऊलीच्या ओव्याही आल्या पाहिजे आणि संतांचे प्रमाणही आले पाहिजे कीर्तन भरून वाटतं गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 7व्या क्रमांकाचा श्लोक आहे ममे वंश जीवलोकी जीवभूत सनातन मन शास्त्राने इंद्रियाने प्रकृती स्थानी करशिती चला ज्याची त्याची स्वतंत्रता आहे आणि धार्मिक कार्यात मिळालं ना बाबा तुम्हाला आपल्याला कितीतरी सायासानं मिळूनही जर असल्या धार्मिक कार्यात तुम्ही आपण याला खर्च करत नसल तर निरार्थक सांगितलं बघा एक ठिकाणी भाव घेते पण त्याच्यात शब्द पाहिजे आपल्याला किती गोडे मनुष्य जन्म अनमोल रे मिठी नारोल रे अब मिला तू सुत संग में आया कर नित्य प्रभु के आया कर संग सवेरे के बंद जा जा प्रभु लगाया ओ नहीं लगता कुछ मोल रे मिठी में न ढोल रे अब मिला फिर न मिलेगा कभी नहीं ताली ताली आणि मिळाल्यानंतर अशा धार्मिक कार्यात तुम्ही आपण खर्च करत असाल तर या नरदेहाचं सार्थक आहे म्हणून थोडं जीवन जगा इथं ज्ञानोबर आहे सारखं जीवन जगा ज्ञानोबर आहे किती जीवन जगले ही यादी आपल्याला याच्या करता घ्यायची आता प्रत्येकाच्या जीवनात खरी सेवा खरी भक्ती ज्ञानोबर आहे किती जीवन जगले 22 वर्ष आणि 22व्या वर्षी समाधी घेत असताना जगाचे मालक रडले तिथं आणि जगाचे मालक रडत असताना जवळ रुक्मिणी आई साहेब होत्या आणि म्हणायला लागलं देवा आजपर्यंत तुमच्यावर एवढे दुःख एवढे संकट आले आजपर्यंत तुम्ही कधी रडलात नाही आज का रडताय तर त्याच वेळेस देव म्हणता रुक्मिणीला रुक्मिणी भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळामध्ये असा योगी परत होणार नाही असा योगी परत होणार नाही देव म्हणता रुक्मिणी हा ये योगी देखिला नयन
हेची ज्या संजीवनी जात्रे लोक्यासी धन्य धन्य धरा तिकडे आमची मुख्य आणि रुक्मिणी आई साहेबाचं आता तिकडे लक्ष केंद्रित झालं आणि ढस ढसाट रडायला लागली. आता ते विचारतात रुक्मिणी आतापर्यंत तू मला सांगत होती आता तू का रडते. सांगितलं देवा 22 वर्षाचं पोरग समाधी घेतात म्हणून रडत नाही. 22व्या वर्षे ज्ञानोबराय समाधी घेतात म्हणून रडत नाही. पण 22व्या वर्षे समाधी घेत असताना जगाच्या मालकाला रडवते ना अशा मुलाला जन्म देणारे आई वडील किती भाग्यवान असतात. आई वडील किती भाग्यवान. धन्य माता पिता तयाची इथं पाहायचं काम नाही. उत्तर म्हणजे तयारीचं वातावरण नाही तर बऱ्याच ठिकाणी मिळ नाही लागत. उत्तर धडाकलं शेवाळे बाबा पूर्वार्ध चांगल्या चांगल्याला मिळ लागलं. सरळ उजळणी सोपी आहे. सरळ उजळणी सोपी पण उलटी अवघड आहे ना. सरळ कसं आहे 81 82 83 84 85 80 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 म्हणा आता उलटी होईल का काकडा असतो. चला प्रयत्न करायला काय हरकत आहे का बाबा. 100 99 98 97 96 55 94 93 92 91 88 87 86 85 84 83 82 81 80 79 78 77 76 75 74 73 72 71 70 69 68 67 66 65 64 63 62 61 60 59 58 57 56 55 54 53 52 51 50 येऊ का आता. तयारीचं वातावरण बाबा इथं पाहायचं कामणे. थोडं जीवन जगा. जगद्गुरु तुकोबराय किती जीवन जगले 42 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराज किती जीवन जगले काय परव बाबा खाम अवघडीच आहे. ज्याला दान का आणून त्याला 100चं किती जीवन जगले. लांबी अजून पाय लांबी लांबी इकडे लांबी. आपलं तसं काय नाही बाबा. खेळ तुम्हाला झोपा वाटलं झोपा. तुम्हाला पडा वाटलं पडा. माझ्याकडे पाय लांब वाटले लांबा. तसं काही लोडच नाही ना बाबा. किती जीवन जगले. मी पोरायचे नादीच लागत नाही गुरुजी आता आली तुम्ही सैन बसा. पोरायचे नादीच लागत नाही. असं झालं संभाजीनगरला. असं विचारलं छत्रपती शिवाजी महाराज किती जीवन जगले. पुण्य श्लोक अहिल्या माता किती जीवन जगल्या. असं 9 ते 11 कीर्तन होतं ते असं पाहायला लागलं माझ्याकडे. आणि सभा का 10:30 वाजता लेट गेली ना असं जोरात दुःख मारून पडलं मला. जसं गेलं तसं अजून नाही आलं. सगळ्याच्या नादी लागायचं पण पोराच्या नादी लागायचं नाही बाबा. लय विचित्र पोरं. उन्हाळ्याचे दिवस असे चहा घेतात. एक जण म्हणे महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला. अरे म्हणलं चहा सगळेच पाहिजे तर दुसरं काही. ती म्हणे म्हशी आमच्याकडे ताक आणू का ताक. तांब्या भरून ताक आणलं त्यानं. मी घाटा घाटा तांब्या भरून ताक पिलं. जाताना म्हणलं ए बाबल्या अरे तांब्या भरून ताक आणलं तू आई काही म्हणणार नाही का. हा ती म्हणे कशाला काही म्हणून त्याच्यात उंदीर मेलेला होता. मी रागा रागा भेटायला तांब्या फोडा बाबा. ते पोरग म्हणता आई आई बाबांना आपला बाहेर जायचा तांब्या सुद्धा फोडा. तांब्या कशाचा. लय सावगड महाराज. नादीच लागत नाही. नादीच लागत नाही. हसून घ्यायचं महाराज कीर्तनात. हसत नाही काही काही कीर्तनात. 40 गावला कीर्तन एक जण इतकं बेकार तोंड करून बसलो माझ्या समोर. फोडली गौरी जशी दिशी तोंडावली. इतका बेकार बाबा इतकं बेकार. काही लग्नात एकदा हसले अजून हसले नाही हो. अजून हसा ना. एक जणांना म्हणलं अरे बाबा हस ना बाबा हस ना. ती म्हणे मला 7:30 म्हणला. 7:30 कीर्तनाचा काय संबंध म्हणलं. रामकृष्ण हरिपासून तर ज्ञानेश्वर माऊली तिथं फक्त असं पाहत होतो माझ्याकडे. मला आहे ते बी कळाना गेलं ते बी समजा. अरे म्हणला हस ना बाबा हस ना काऊन हसत नाही. ती म्हणे मला एकादशी. म्हणलं धरूच नको.
तू एकादशी धरू नको, सोमवार करू नको, पण तोंड पाडून बसू नको. ज्याला मोकळं हसते तर त्याला 4 माणसात बसतेत, आणि पंढरपूरच्या दिंडीत किती गर्दी असते तरी त्याच्या घुसतेत. जे हरिजारी घुसलं मध्ये हसून खेळून मन मोकळं राहायचं बाबा. कधीच चमक निघल कधी मरल सांगते तर का. आज आपला जे हरी झाला उद्या होईल गॅरंटी का. क्या भरोसा आहे क्षणभंगूर, आणि कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. बरं एवढे प्रामाण्य बाबा. आता हसावं गणी, आता हसावं गणी. ते हसानाच ना बाबा. अरे म्हणलं हस ना बाबा, हस ना आता तरी. ते म्हणे माझ्यावर कर्ज आहे. म्हणलं आम्ही फेडा काय सगळे. हसून घ्यायचं बाबा, हसून घ्यायचं. जो मोकळा हसतो ना तो मोकळ्या मनाचा राहतो. जो गालात त्या गालात हसतो ना प्युअर आतल्या गाठीचा प्युअर नक्की कांड करणार आपलं कुठं तरी. म्हणून हसून घ्यायचं. हसाव दादा, हसाव दादा, हसा ना. हसून घ्यायचं महाराज. सबदार बाबा आता का टाळी घ्यायची जागा. जरा मावा पडायला लागला होता. हे काय याला काही टाइम नाही लागत, पण म्हणलं एकदा तास पाडून घेऊ व्यवस्थित. हसून घ्यायचं. काही काही मोकळं, काही काहीला मोकळं नाही असतं. काही कसे असतात अरे मोकळं मोकळं. हसून घ्यायचं बाबा, हसून मोकळं मोकळं. चला ऐका, कीर्तनकाराने विनोद जरी केला त्याचा बी पुरावा देता आला पाहिजे. कीर्तनकाराकडे कुठल्याही मुद्द्याला पुरावा असावा, आणि कुठल्याही मुद्द्याला पुरावा नसून तर कीर्तनकार जिथ्हा पुरावा. याच्याकरता प्रमाणासहित पुरावा. प्रकाराचे 3. तुका म्हणे 3 प्रकारचे लोक कीर्तनात राहतात. काहीला चिंतन, काहीला गायन, तर काहीला विनोद आवडतो. इथंही आपलं समाधान नाही ना. माऊलीचं गोड प्रमाणे गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदे. आला की नाही विनोदी शब्द. दुष्यते आणि सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सखळाते विनवणे आणि करा विठ्ठल स्मरण. विठाला जगद्गुरु तुकोबरा किती जीवन जगले. 42 वर्ष. सावता महाराज 45 वर्ष. संत गोरोबा काका 50 वर्ष. भगतसिंग राजगुरु सुखदेव 23 वर्ष. धर्मवीर संभाजी महाराज 32 वर्ष. आद्य गुरु शंकराचार्य 32 वर्ष. शांती ब्रह्म एकनाथ महाराज किती जीवन जगले. जाऊ दे मग 62 वर्षे. हे याच्या करता चालली बरं का यादी. प्रत्येकाच्या जीवनात खरी सेवा, खरी भक्ती. 62 वर्षे जीवन जगले. संत भगवान बाबा किती जीवन जगले. खंदारी महाराज. संत भगवान बाबा किती जीवन जगले. संत वामन भाऊ महाराज किती जीवन जगले. हे सगळे संत चाललं बरं का इडून तिडून. आता संत भगवान बाबा 69 वर्षे जीवन जगले. संत वामन भाऊ महाराज 85 वर्षे जीवन जगले. आणि संत शिरोमणी नामदेव महाराज 82 वर्षे जीवन जगले. पुण्यश्लोक अहिल्या माता किती जीवन जगल्या. पुण्यश्लोक अहिल्या माता कोणत्या ठिकाणी जन्माला आल्या. पुण्यश्लोक अहिल्या मातेचं वडिलाचं नाव, आईचं नाव निपाणी. काहीच मिळ लाग ना का. बरं अहिल्यानगर तर अहमदनगरचं झालं ना. जिल्हा तर झाला अहिल्यानगर. हा पुढं तालुका लय सावडे बाबा. आणि गाव चौंडी आहे का नाही. गाव चौंडी. आणि पुण्यश्लोक अहिल्या माता लहान असताना. जाऊ दे आपण पुढं थोडं चिंतन बघू. 31 मे जन्मतारीख त्यांची. 31 मे. आपण पुढं बोलता बोलता चिंतन बघू. आणि याच्याही पुढे सांगितलं एक एक संतांचं आपल्याला चिंतन बघायचंय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कारण वेळेचा अंदाज घेऊन गाडी पुढे नेणे आपल्याला. अजून 62 वर्षे जीवन जगले. खरी सेवा, खरी भक्ती कशी. जगाच्या मालकाने महाराज 36 वर्षे काम करावं तिथं. काशी विश्वेश्वराहून नौकऱ्या रूपात घरपोच धर्मकाम करत करत. आणि संभाजीनगरला आल्यानंतर तिथल्या लोकांना विचारलं इथून पैठण किती अंतर आहे. ते म्हणे बरोबर 50 किलोमीटर. भिडकीन ढोरकीनं लगेच पैठण. बरं पैठणला गेले. आणि पैठणला गेल्यानंतर विचारलं नाथबाबाचं घर. ते भगवा झेंडा आहे ना, ते नाथबाबाचा वाडा. बरं दरवाज्यात गेले. नाथबाबा तिथंच बैस. बैस तिथं. बैस 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 खाली. तुम्ही मागा नका पाहू तिथं चाललं ते.
नाद बाबा म्हणतात थांब तिथंच थांब तरी नाव काय गरीबाला कुठलं नाव आहे का बरं गाव कोणतं हो गरीबाला कुठलं गाव आलं आई वडील म्हणे लहानपणीच गेले बरं काम काय करणार म्हणे नाद बाबा तुम्ही जे सांगताल ते काम करणार बर बर पगाराचं कसं आहे पगाराचं 2 टाइम जेवण दिलं तरी भरपूर झालं नाही हो ठरलेलं बरं राहतं ठरलेलं बरं राहतं हा प्रेमाचा संदर्भ आहे बरं का बाबा इथं प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले जिवाळ्याचा संदर्भ आहे नाही तर अलीकडच्या काळात मी आता एवढ्या कमीत येतच नाही म्हणजे एवढ्या कमी वेळात येत नाही असं मला म्हणायचं आहे हा लय लोड घेऊ नका लय लोड घेऊ नका हा ठरलेलं बरं राहतं नाही हो नाद बाबा 2 टाइम जेवण केलं तरी भरपूर झालं बरं बरं आवाज दिला गिरे जा जी जी काय नम्रता असेल बाबा त्या टायमाला पोराव इकडे लक्ष द्या शांतीब्रह्मा एकनाथ महाराजांची गिरजामाई कोण होती सासू कोण सासू हा सासू बी नव्हती पोराव मावशी होती कोण मावशी मावशी बी नव्हती पोराव चुलती होती कोण चुलती शाबास बाकीचं डिलीट मारा बरं का आता जे सांगतो ते घेऊन जा बायको होती कोण एवढंच घेऊन जा आता बाकी ना काही कुठं ना करू आवाज दिला का महाराज गिरे जा म्हणलं जी म्हणाव काय नम्रत होती त्या टायमाला आणि आता जर अलीकडच्या काळात आवाज दिला असता गिरे जा काय नम्रत आहे का बाबा अलीकडे नम्रत राहिली का नाही ना नम्रत राहिली ना गुरुजी आता म्हणून तर बरेच म्हातारे मोठ्यानं बोलू बोलू बैरे झाले बरेचसे बैरे केले मोठ्यानं बोलू बोलू लय हास्यवरल बाबा ते नम्रता महत्वाची आहे आणि त्या 36 वर्षापैकी 12 वर्षे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे आनंदी भक्ती भाव निळा वंदित असे पाहे वव्वाळू आरती स्वामी एकनाथा आणि 12 वर्षे चंदन उगळण्याचं काम करावं हा नाद बाबा श्रीखंडाच्या उगवळी कारी धोत्र तीरी धोतासे धोत्र गंगा तीरी धोतासे श्रीखंड चंदन उगवळी कारी वस्त्र गंगा तीरी धोतसे वस्त्र गंगा श्रीखंड चंदन उगळून करी वस्त्र गंगा तिरी धुतसे आणि देवा रवी आता चंदन लावायचं कोणाला देवाला आणि चंदन उगळाला कोणी देवे लावा हो नाद बाबा लावा ना ऐ बर जाऊ 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 द्या जाऊ जाऊ द्या तिकडे पायावर पाणी घेऊन या रे लावा हो नाद बाबाला बघा आणि याच्याही पुढे आणखीन 12 वर्षे चोपदारकी करावी पाठीमाग नाद बाबाचं रामायण चालू असायचं आणि चालू रामायणामध्ये श्रीखंड्या या जगामध्ये एकच देवे ना तिकडून श्रीखंडानं म्हणावं हा हा नाद बाबा या जगामध्ये एकच देवे हा काय दुसरा असू शकणार नाही महाराज आणि एवढंच नाही जाता जाता देवाचाच प्रसाद देवाने वाटावा काय भक्तीचं टोक असलं खरी सेवा खरी भक्ती होती हा आपण मंदिरात जातो याच्यात नवल नाही मंदिरातला देव आपल्या घरी आला पाहिजे हे भक्तीचं टोक आहे महाराज हे भक्तीचं टोक आहे आपण देवाला जेव घालतो याच्यात नवल नाही देव कोण्याही रूपात आपल्या घरी येऊन जेवला पाहिजे हे भक्तीचं टोक आहे आपण देवाचं भजन करतो याच्यात नवल नाही देवाने कधीतरी आपलं भजन करावं हे भक्तीचं टोक आहे कोणाचं भजन केलं भागवतामध्ये राधेचं भजन करावं द्रौपदीताईचं भजन करावं कोण कहते हैं भगवान आते रे कोण कहते हैं भगवान आते आप मेरा आप अच्युत केशव कृष्ण राम अच्युत केशव कृष्ण राम राम जानकी राम जानकी कौन कहते हैं भगवान आते कौन कहते
वर्ष नाथ बाबाच्या घरी काम करावं हा प्रसंग पाहत असताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करता क सहजासहजीने रात्रंदिवस भजन चिंतन खरी सेवा खरी भक्ती होती अभंगाचं पहिलं चरण ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा खरी सेवा भयकायाच्या दिवा भयकाय त्याच्या दिवा स्वामी सदेवा दे स्वामी सदेवा जीवाचा स्वामी गोड आवाजामध्ये ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आता याच्याही पुढे 2 मिनिटाचा प्रसंग दुसऱ्या चॅनलला आपण स्पर्श करू. 450 वर्षे पाठीमागं जाऊ. जगद्गुरु तुकोबर आहे. सकाळी उठले स्नान संध्या काकडा आरती गळ्यात विना घेतला कधीतरी भांडारा कधीतरी भामचंद्र कधीतरी घोरडा डोंगरावर भजनाला जाणं असायचं. पण एक वैशिष्ट्य होतं जोपर्यंत तुकोबरा जेवत नव्हते तोपर्यंत आमच्या जिजाबाई जेवत नव्हत्या. आता कसं आहे अलीकडे तुकोबरा जेवत नव्हते तोपर्यंत जिजाबाई जेवत नव्हत्या तेव्हाचा प्रसंग आहे. आता कसं आहे जाऊ द्या कायला लोड घेतात ऐकणे. भामचंद्र डोंगरावर भजन चालू होतं. जिजाबाईनं टोपल्यामध्ये भाकरी घेतल्या भामचंद्र डोंगरावर गेल्या आणि भजन चालू होतं रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे. आणि तेवढ्यामध्ये सांगितलं मालक आता आता भजन थांबव आता एकदा जेवण करून घ्या. जेवण झालं का आता पहिल्यापासून भजन चालू करा. कोणाचं सांगतोय कोणाचं आहे काहीच बोला ना बाबा येत कायच करा मला समजा ना आता काही. बरं नुसती विनोदाची झालं टाकून बी जमणार नाही गुरुजी ते बी उद्या अवघड होईल. हा आहे का नाही. कोणाच चाललं मग धनराम पाटलाचं कोणाचं बरं आहे. जगद्गुरु तुकोबरायचा विषय. भजनासाठी जेव घालणाऱ्या या तुकोबरायच्या पत्नी. परत एकदा ऐका भजनासाठी जेव घालणाऱ्या हे तुकोबरायच्या पत्नी आणि जेवणासाठी भजन करायला लावणाऱ्या या आमच्या पत्नी. येईल लक्षात. काही कायला काला झाल्यावर 5G ना ते जडी जरा काला झाल्यावर लक्षात येईल ना बाबा. ते भांडारा डोंगरावर भजन चालू होतं आणि टोपल्यामध्ये भाकरी घेतल्या पाणी घेतलं टोपलं डोक्यावर घेतलं गावाच्या बाहेर आला का 3 रस्ते फुटायचे. ज्या रस्त्याने मालक गेले ना त्या रस्त्याची माती जरी महाराज कानाला लावली एकच धुनी ऐकायला यायचा. कोणता विठ्ठल विठ्ठल धुनी ऐकायला यायचा. खरी सेवा काय भक्तीचं टोक असेल बाबा. ज्या वाटेना तू कोबराय गेले ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपली वाट लागली तरी जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी नाही ना बाबा नाही मिळ लागना. आणि चालता चालता उन्हाळ्याचे दिवस पाय भाजत होते चप्पल नव्हती पायात. काटेरी रस्ते लागले करवंदीचे जाळे आणि करवंदीचा काटा आमच्या जिजाबाईच्या पायात घुसला हो. जिजाबाई लगेच खाली बसल्या आणि भाकरी जिकडे तिकडे पाणी जिकडे तिकडे सांडलं आणि बसल्या बसल्या शिव्या द्यायला लागल्या. त्या काळ्या विठ्याच्या नादी लागून अधिकार होता तेवढा अधिकार. कोण कोणाची चिंता करत आवडीने भावी हरिनाम घेशे आणि तुझी चिंता त्याचे सर्व आहे. विटेवरच्या मालकाने खाली उतरावं. एका लहानशा गुराख्याचं रूप घेतलं. लगेच भांडारा डोंगर गाठला आणि जवळ आले. आई साहेब मी काढू काटा. बाळा तुला काढतील का रे काटा. लय मोठमोठ्याचे काढले. रावणाचं काढला कंसाचा काढला आगासूर बागासूर शक्तासूर काग वगैरे ठा मारेले बाळपणे अवघे देते खाणे बुडविले. एवढे मोठे काटे काढेन. हा काटा काय होता प्रसंग डोळ्यासमोर घ्या. भांडार डोंगर पायथ्याशी असलेलं वातावरण आणि जिजाबाईचा पाय आपल्या मांडीवर घेतला. स्वतःच्या दाताने तोंडाने काटा काढला. काय प्रसंग असल. दाताने काटा काढला काय प्रसंग असल. हा आणि काटा सहज निघाला. काहीच कळलं नाही कळणार नव्हता. बाळा अरे एकदाच नाव तरी सांग ना. 10 मिनिटं राहिली. म्हणे नाव विठोबा. म्हणे माझं नाव जरी कळलं तरी शिव्याच घालशील तरी पण नाव विठोबा गाव निपाणी.
माहिती होतं फायरिंग होणारी म्हणून. गाव पंढरपूर तूच होतो काळा. माझ्या धान्याला वेळ करणारे तूच का. एवढी जमीन गेली तेव्हा तुला दिसलं नाही. पोरग पाणी पाणी करता मेलं तेव्हा तुला दिसलं नाही. आणि आज काटा काढायला थांब म्हणे दगडच घेते. प्रसंग वादात्मक तयार झाला. पण हा प्रसंग भांडारा डोंगरावर तू कोबराय वागताय भजन करता करता. भक्ताचा देवासोबत वाद आहे पण तरी त्याच्यामध्ये अधिक अधिक आनंद आहे. अभंगाचं दुसरं चरण. करता स्वामी सवे वाद करता स्वामी सवे वाद करता स्वामी सवे वाद करता स्वामी सवे वाद हे करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद करिता जय हो लक्ष्मण महाराज की जय. एक झलकन सबसे अलग. लेट पण काम थेट बाबा. ऐक का नाही. दोन्ही हात वरती जाऊ द्या. आता एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबरकमय भजन एक 5-7 मिनिटात सेवा टपते घेऊ. जाऊ द्या जाऊ द्या राहू द्या असे. मी येतो चहा घेऊन तोपर्यंत. एका तालात टाळे वाजा. एका तालात. हा एक एक सर्वांना विनंती. आपल्या आपल्या हात खाली घ्या. राहिलेच नाही तर घेतो कोणाची म्हणा. आम्ही का थोडे वाटे लावले. आता लोक महिला मंडळ माता मौली एकदा तुम्ही भजन करा. नंतर पुरुष मंडळी संपलं आपलं कीर्तन. मना पाठीमाग. हा हा काय म्हणायचं ते आहे का नाही. हा आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनवाळे घालते मी रांगोळी गोविंद गोविंद नामदेव जनबाई स्वपन काका मुक्ताबाई मागच्या काही म्हणून नाही. म्हणून राहिलं मागच्या बी म्हणून राहिलं. उग म्हणलं मी आपल्याला हे भजन नाही पाहिजे. जनाबाई मीराबाई बहिणाबाई कहाणं पात्र आजही जाते वरचे बाबे. किती गोड बाई. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बाळा ये रे बाळ विठ्ठला ये रे बाळ विठ्ठला तू ये रे बाळ विठ्ठला. 49 वर्ष दुसऱ्या दिवसाचं कीर्तन सार्थक सफल झालं. आता आपला नंबर. हा श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. असं वाटतं पण हर घर घर में यही नारा जय श्री राम. हर घर घर में यही नारा एक ही नाम गूंजेगा. जय हो मेरे भारत का मेरे भारत का बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का
शिवाजी राजा शिवाजी राजा विचार शिवाजी शिवाजी सरकार शिवाजी सरकार जगद्गुरुराच्या आचार्याने विचारले घडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी हो 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 हे जगद्गुरु नमन करुण राधावे दफा जय राम महाराष्ट्राचा आदिलशाही मोगलशाही जाऊशाही मंदिर मूर्त्या फोडल्या जातात गायी गायीला जातात भर दिवसा आपल्या मातृभूमीची कापड लुटल्या जातात या कारणावर नवरकाराचे साकडा घालता तुझा भवानी कधी हिंदुस्थानात स्वतंत्र मनाने श्वास दिलं याच्या आपल्या जवळच आहे चौंडे गावामध्ये छोट्याशा असणाऱ्या हिरव्या माता वडिलांचं नाव मानवजी शिंदे आईचं नाव शारदाबाई आणि मल्हारराव होळकर मोहिमेला जात असताना लहानपणाची ती हिरव्या माता पाहिली आणि अशीच आम्हाला सून मिळाली आमचं भाग्य होळकर घराण्यामध्ये खंडराव होळकर यांना पत्नी म्हणून मारवा कधीतरी आलो का योगाला आपण चिंतन इंदोर भागामध्ये महाराज सगळ्यांनी सगळ्यांनी आनंद माझ्या मेरा बैला नाचना हरी मेरा शिवाजी
हे माझी माऊली मिळाली बरेच जण कार्य सरकार नाथ बाबाचा बोर्ड फुगला गुरुजी बोलू नका. हे जरी नाही नाही मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी महाराज